राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या। महायुतीतील अनेक बंडखोरांना मनवण्यात यश आलं, मात्र महाविकास आघाडीमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं। विशेषतः शिवसेना ठाकरे गटाला स्वतःच्या उमेदवारांच्या माघारीमुळे मोठा धक्का बसलाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघातून ठाकरे गटाने बाळ माने यांना उमेदवारी दिली होती। पक्षाने विश्वास दाखवत त्यांना मैदानात उतरवलं होतं, मात्र ऐनवेळी बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। त्यानंतर पक्षाने तातडीने कारवाई करत बाळ माने यांची पक्षातून हकलपट्टी केली। याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, जालना मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेल्या देवयानी डोणगावकर यांनीही अचानक अर्ज मागे घेतला। त्यामुळे पक्ष नेतृत्वाची आणखी एकदा कोंडी झाली। त्यानंतर देवयानी डोणगावकर आणि कृष्णा डोणगावकर यांनाही पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। या संपूर्ण घडामोडींमुळे ठाकरे गटाची मोठी राजकीय नाचक्की झाल्याची चर्चा सुरू आहे। कारण विरोधकांशी लढण्याआधी स्वतःचे उमेदवार मैदान सोडत असल्याचं चित्र निर्माण झालं। पक्षाने ज्यांच्यावर विश्वास टाकला त्याच नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर माघार घेतल्याने कार्यकर्त्यांमध्येही नाराजी व्यक्त होते। दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर गंभीर आरोप करत आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केलाय। या आरोपांमुळे प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढलाय। एकीकडे महायुतीने बंडखोरी आटोक्यात आणण्यात यश मिळवलं, तर दुसरीकडे ठाकरे गटाला स्वतःच्या शिलेदारांकडून धक्का बसल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे। राजकारणात विरोधकांचा सामना करणं सोपं असतं, पण आपल्या माणसांनी साथ सोडली तर त्याची जखम अधिक खोल असते। विधान परिषद निवडणुकीत घडलेल्या या घटनांमुळे ठाकरेंना राजकीय धक्का बसला असून पक्षातील निष्ठा आणि विश्वासार्हतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे।